जीवाच्या मनात तेव्हा कुठून त्याने पाठवली पहाट केशराचे दिवे इथे होते औषण रोजची सकाळची कधी लागून ये तृष्णा ताया नाही रोज राम राम महाराष्ट्र हो राम राम महाराष्ट्र सकाळ झाली चिखलू उठला गावाचा डोका चुकला जहाँ जा रहे हो हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो अरे आओ ना फिर अरे योजना आली रे योजना आली योजना अरे हागणदारी मुक्त गाव संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अरे बाबा वाटा घरी जावं लागते काय की चला स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने देश से अपने ये वादा कर लिया हमने जिसने थोड़ी सी पीली शुभ हो गया शांताबाई 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 मायला तुला मारून टाकेन ढोले कापून टाकतो तुला ये बाहेर आयुष्याचं वाटोळं केलं माझ्या मी कुठं काय म्हणलो तुला सांगतो मी थोडं जरा ऐकून घेड दारू पिऊन सडत आतड नशा दारूची आता तरी सोड नशा दारूची आता तरी सोड गोड गोजिरी लांद लांद रे काही तू होणार नवरे गोड गोजिरी लांद लांद रे काही तू होणार नवरे फुला फुलांचा बांधून माळा मंडप घाला गुदारी आलिया गावात अशा भवनात आलिया गावात अशा भवनात अगदी चांदणी जणू मुनात पोराला शाळेला पोरगी घरात पोराला जोमात गाव कोमात आवाज वाढव डीजे काय रे दामे कसला विचार करतोय काय झालं अरे काय नाही र माझी पण लेक लग्नाची आहे 4 वर्ष झाली लग्न जमेना हुंड्याला बायका नाही आणि शेतीत बी पिका नाही अरे कायला काळजी करतो लेका होईल समजा ती आहे की वरी सर्व सावरायला बर बर चल मी चाललो शेताकडे येतो बड्या
चुकीला माफी नाही. अरे बाबा येडा का खुळा तू काय करतोय लेका? तू जर आत्महत्या केली तर तुझ्या सोन्यासारख्या लेकराकडे कोण बघल? जरा तुझ्या लेकरा बाळाचा विचार कर. आम्ही हाव की तुझ्या सोबत. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही. सरकार शेपूट हलवून हलवून मैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कोणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसलवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असेल. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असत. समाज व प्रस्थापितांनी शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.